माझ्या बाल्कनीमधल्या कुंडीमध्ये मी जे टोमॅटोचं झाड लावलेलं होतं त्याला किती सुंदर टोमॅटो लागलेत पहा. तर ह्या झाडाची काळजी मी सुरुवातीपासून कशी घेतली होती ते सांगायला मी आजचा हा व्हिडिओ बनवते. या झाडासाठी मी ह्या अशा प्रकारची ऑर्गॅनिक बाजारची 24x9 इंचाची ग्रो बॅग घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये ट्रस्ट बास्केटची पॉटिंग सॉइल मिक्स घातलेली होती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फार्मगो कार्ट या कंपनीकडनं टोमॅटोचे सीड्स मागवले होते आणि ते सीड्स मी ह्याच्यामध्ये लावलेले होते. अगदी सुरुवातीला जेव्हा पहिल्या आठवड्यानंतर मी त्याला ह्युमिक ॲसिड दिलं होतं. ह्युमिक ॲसिडचा फायदा असा असतो की आपण जी काही खतं त्याला देतो किंवा मातीमध्ये जी खतं असतात तर ती खतं मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्युमिक ॲसिड करतं. मुळं स्ट्रॉंग बनतं, त्याची ॲब्सॉर्प्शनची कॅपॅसिटी वाढते. तर त्यानंतर वेळोवेळी जसजसं झाड वाढतं तसं त्याला 10 दिवसातनं एकदा तर कधी 15 दिवसातनं एकदा असं नीम ऑइल स्प्रेचा फवारा मारलेला होता. आणि खतांसाठी मी कधी बनाना पील पावडर वापरली होती, तर कधी एग शेल पावडर वापरली होती, कधी मी डायरेक्ट रेडीमेड NPK खत वापरलं होतं. आणि ज्या वेळेला फुलं यायला सुरुवात होते तर त्यावेळेला त्या फुलांची संख्या वाढावी म्हणून NPK मधलं P प्रमाण जास्त असलेलं खत मी दिलेलं होतं. आणि ज्या वेळेला फुलांचं फळामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते तेव्हा ती फळं स्ट्रॉंग आणि छान व्यवस्थित भरभरून वाढावी ह्याच्यासाठी NPK मधलं K प्रमाण जास्त असावं लागतं. N13 P0 आणि K45 का 43 असं काहीतरी आहे. त्याचं मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देणार आहे. तर ते खत मी वापरलं होतं. फुलांपासून फळं बनत असताना काही झाडांमध्ये असं असतं की स्त्री फुलं वेगळी असतात आणि पुरुष फुलं वेगळी असतात आणि मग त्यांच्यामध्ये परागीकरण होतं. पण टोमॅटोच्या बाबतीत असं आहे की स्त्री फूल आणि पुरुष फूल असं वेगळं नसतं, तर एकाच फुलामध्ये दोन्ही बीजं असतात आणि त्यामुळे त्याचं परागीकरणसाठी त्याला 2 फुलं वेगवेगळी एकत्र आणायचं वगैरे असं काही करावं लागत नाही. आणि ही जी परागीभवनाची किंवा परागीकरणाची जी प्रोसेस असते ती नॉर्मली निसर्गामध्ये माशा, फुलपाखरं, पक्षी यांच्यामार्फत होतच असते. पण जेव्हा आपण बाल्कनीमध्ये हे लावतोय तर तिकडे जाळी आहे, आमच्याकडे जाळी आहे, त्यामुळे हा माशा बिशा यांचं प्रमाण अजिबातच नाही येत त्या आतमध्ये. तर अशा वेळेला काय करावं लागतं, तर जी फुलं असतात त्या फुलांना वरून टॅप करावं लागतं टोमॅटोच्या बाबतीमध्ये, कारण इकडे स्त्री बीज आणि पुरुष बीज एकाच फुलामध्ये असतं. तर त्यामुळे त्याच्यामध्ये परागीकरण एकाच फुलामध्येच घडून येणार असतं आणि म्हणून त्याला वरून टॅप करायचं असतं. ही अशी फुलं जेव्हा असतात तर त्यावेळेला त्या फुलांच्या वरती असं रोज सकाळी टॅप करायचं. आता हे झाड फळांनी भरलेलं आहे. ज्या वेळेला फुलांनी हे पूर्ण भरून गेलेलं झाड असतं